आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी कॉलनीमध्ये कुटुंबाला चाकूने भोसकलेला आहे। पडीक जागेवरती ढोल ठेवण्याच्या वादातून काही तरुणांनी हे कृत्य केलेलं आहे। त्या कुटुंबियांवरती 3 तरुणांचा धारदार चाकूने हल्ला करण्यात आल्याने कुटुंबातील एकाचा मृत्यू झालेला तर दोघांची प्रकृती सध्या गंभीर आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश या संदर्भातल्या अधिकची माहिती देत आहेत। अविनाश, हा खरं तर धक्कादायक प्रकार बघायला मिळतो, काय नेमकं घडलंय? छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी कॉलनीमधील हा संपूर्ण प्रकार आहे। आपण जर बघितलं तर गणपती उत्सवानिमित्त आता ढोल वाजवण्याचं ढोल पथकांची तयारी सुरू आहे। पडीक जागेवर ढोल ठेवण्याच्या वादातून हा संपूर्ण वाद तयार झाला आणि पहिली शाब्दिक बाचाबाची आणि त्यातून हाणामारीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं। पाडसवान कुटुंबियावर 3 जणांनी धारदार चाकूने हल्ला केला। यामध्ये एका तरुणाचा मृत्यू देखील झालाय तर बाकी दोघांची प्रकृती देखील गंभीर सांगितल्या जाते। मात्र एकूणच झालेला हा संपूर्ण प्रकार धक्कादायक आहे। परिसरात संपूर्ण या घटनेने खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण फक्त क्षुल्लक कारण या संपूर्ण वादाला होतं ते म्हणजे जे ढोल प्रॅक्टिस असते, ढोल वाजवण्यासाठी जी प्रॅक्टिस होत होती त्या ठिकाणी होत होती आणि ते ढोल त्या पडीक जागेवर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं आणि त्यातूनच हा संपूर्ण वाद झालेला आहे। निश्चित अविनाश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।